एका बाजूला देश आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीत निघत असताना दुसऱ्या बाजूला मात्र खासदारांच्या संपत्तीमध्ये भरमसाठ वाढ होताना दिसते आहे। नुकताच एडीआरचा रिपोर्ट आलेला आहे। एडीआर अर्थात असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये असं आढळून आलेलं आहे की दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा निवडून आलेल्या खासदारांच्या संपत्तीमध्ये मात्र भरमसाठ अशा प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। दुसरीकडे जर आपण बघतोय की सरकार वेगवेगळ्या संस्था विकत आहे, एअरपोर्ट विकत आहे, कंपन्या विकत आहे, LIC सारख्या कंपनीचे शेअर्स देखील विक्रीला काढले जात आहेत किंवा रिझर्व्ह बँकेमधला जो काही रिझर्व्ह कोटा आहे तो देखील वापरला जातोय। अशा परिस्थितीमध्ये देश एकीकडे दिवाळखोरीत निघाल्याचं चित्र आपल्याला दिसते आणि दुसरीकडे खासदारांच्या संपत्तीमध्ये मात्र भरमसाठ अशा स्वरूपाची वाढ झालेलीही दिसते। एडीआरने केलेल्या सर्वेक्षणामध्ये त्यांना असं आढळून आलेलं आहे की 2004च्या निवडणुकीमध्ये ज्या खासदारांनी आपली संपत्ती दाखवलेली होती तीच संपत्ती 2019च्या निवडणुकीमध्ये भरमसाठ अशा प्रमाणामध्ये वाढलेली आढळून आलेली आहे। यातले टॉपचे जे 3 खासदार आहेत त्यांच्या संपत्तीवरती आपण आज चर्चा करणार आहोत की त्यांची संपत्ती नेमकी किती टक्क्याने वाढलेली आहे। यातलं जे पहिलं नाव आहे ते आहे जिगाजी नागी रमेश चंद्राप्पा, जे की कर्नाटकामधल्या बैजपूर या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि ते BJPचे खासदार आहेत। 2004च्या निवडणुकीमध्ये यांनी 54 लाख एवढी संपत्ती दाखवलेली होती। 2009मध्ये हीच संपत्ती त्यांनी 1 करोड इतकी दाखवलेली आहे। तर 2014मध्ये त्यांनी आपली संपत्ती 8 कोटी असल्याचं सांगितलेलं आहे। तर 2019च्या निवडणुकीमध्ये थेट यांची संपत्ती 50 कोटी इतकी झालेली आहे। अर्थात 2004मध्ये ज्यांची संपत्ती 54 लाख इतकी होती त्यांची संपत्ती 2019मध्ये 50 कोटी दाखवलेली आहे। याचा जर रेशो आपण बघितला तर ही संपत्ती 9098% वाढलेली आहे असं एडीआरच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे। यातलं जे दुसरं नाव आहे ते आहे मनेका संजय गांधी यांचं। त्या UPच्या पिलाभीत या मतदारसंघामधून निवडून येतात आणि त्यांनी जी काही 2004मध्ये स्वतःची संपत्ती दाखवलेली होती ती होती 6 कोटी रुपये। 2009मध्ये त्यांनी आपली संपत्ती 17 कोटी इतकी दाखवली। 2014मध्ये त्यांनी 37 कोटी इतकी संपत्ती दाखवली। तर 2019मध्ये त्यांनी थेट 55 कोटी इतकी संपत्ती दाखवलेली आहे। 2004च्या 6 कोटीच्या संपत्तीमध्ये 2019मध्ये जवळपास 55 कोटी इतकी वाढ झालेली आहे। अर्थातच याचा जर रेशो आपण बघितला तर तो आहे 735%। मनेका गांधी यांची संपत्ती 735% वाढलेली या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे। तिसरं जे नाव आहे ते आहे राव इंद्रजीत सिंग यांचं आणि हे राव इंद्रजीत सिंग हे हरियाणाचे खासदार आहेत आणि त्यांनी 2004च्या निवडणुकीमध्ये आपली संपत्ती 5 कोटी इतकी दाखवलेली होती। त्यांनी 2009च्या निवडणुकीमध्ये ही संपत्ती 6 कोटी इतकी दाखवली। 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपली संपत्ती 25 कोटी इतकी दाखवली। तर 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी 42 कोटी इतकी संपत्ती दाखवलेली आहे। ज्यांनी सुरुवातीला 2004च्या निवडणुकीमध्ये 5 कोटी इतकी संपत्ती दाखवली होती त्यांची संपत्ती 2019च्या निवडणुकीमध्ये 42 कोटी इतकी दाखवण्यात आलेली आहे। अर्थातच याचा जर रेशो आपण बघितला तर आपल्याला असं दिसेल की त्यांची संपत्ती ही 664% वाढलेली आहे। आता आपण या सगळ्या संपत्तीची चर्चा केली, परंतु याच्यामध्ये जो मेन सोर्स दाखवलेला आहे त्यांनी की त्यांच्या संपत्तीमध्ये कशाच्या माध्यमातून वाढ झालेली आहे, तर याच्यामध्ये जिगाजी नागी जे खासदार आहेत जे कर्नाटकमधून निवडून येतात, कर्नाटकाच्या बैजपूरमधून निवडून येतात, त्यांनी त्यांच्या उत्पन्नाचा सोर्स जो आहे हा उत्पन्नाचा सोर्स शेती असा दाखवलेला आहे। त्यांनी 54 लाख सुरुवातीला त्यांची संपत्ती दाखवलेली होती। ही संपत्ती जवळपास 50 कोटी झालेली आहे आणि हे वाढण्याचं कारण त्यांनी दिलेलं आहे की याची वाढ शेतीच्या माध्यमातून झालेली आहे। ते शेती करतात, शेतकरी आहेत आणि शेतीच्या उत्पन्नामधून त्यांच्या संपत्तीमध्ये एवढी भरमसाठ अशा स्वरूपाची वाढ झालेली आहे। दुसरं जे नाव आहे ते आहे मनेका गांधी आणि त्यांनी आपल्या संपत्तीमध्ये जी वाढ झालेली आहे त्या संपत्ती वाढीचं कारण त्यांनी दाखवलेलं आहे त्यांना मिळणारी सॅलरी आणि त्यांना मिळणारं विविध स्वरूपामधलं रेंट, या 2 गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्या संपत्तीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे असं त्यांनी दाखवलेलं आहे। तिसरं जे नाव आहे राव इंद्रजीत सिंग यांच्या संपत्तीमध्ये वाढीचं कारण त्यांनी दाखवलेलं आहे शेती आणि सोशल वेलफेअर। आता सोशल वेलफेअरच्या माध्यमातून देखील संपत्तीमध्ये वाढ होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे। तर त्यांनी जे कारणं दाखवलेली आहेत, त्यांनी जे काही स्वरूप दाखवलेलं आहे ते शेतीचं आहे आणि त्याच्यानंतर सोशल वेलफेअरच्या माध्यमातून त्यांची संपत्ती वाढलेली आहे। आपण जर या संपत्ती वाढीचं जर प्रकरण बघितलं तर या संपत्तीच्या वाढीमध्ये काही लोकांनी शेती दाखवलं आहे, काही लोकांनी सॅलरी दाखवलं आहे, काही लोकांनी रेंट दाखवलं आहे,
परंतु आपण जर सॅलरीच्या माध्यमातून याचा विचार केला तर आपल्याला असं दिसेल की खासदारांना मिळणारी सॅलरी ही 1 लाख रुपये आहे आणि विविध भत्ते त्यांना मिळतात. अर्थातच त्यांच्या ऑफिसचं भाडं असेल किंवा त्यांना ट्रॅव्हलिंग अलाउन्स असेल किंवा त्यांचा ड्रायव्हरचा खर्च असेल वगैरे वगैरे. तर यांना मिळणारी जी सॅलरी आहे ती सॅलरी 1 लाख रुपये इतकी सॅलरी आहे आणि 1 लाख रुपये सॅलरी जर आपण काउंट केली तर वर्षाची ती 12 लाख रुपये होते. अर्थातच 5 वर्षाची ती 12 लाख प्रमाण आपण जर धरली तर 60 लाख रुपये इतकी होते. आणि हे जे खासदार आहे 2004 पासून निवडून येत आहेत 2019 पर्यंत, म्हणजे अर्थातच यांचे 4 टर्म झालेले आहेत. अर्थातच आपण जर हा रेशो बघितला त्यांच्या सॅलरीचा तर तो होतो जवळपास वर्षाला 60 लाख रुपये. अर्थातच 4 वर्षाचे 2,40,00,000 रुपये यांची सॅलरी होते. आता जर 4 वर्षामध्ये जर यांचे 2,40,00,000 रुपये सॅलरीमधून जमा होत असतील तर त्यांच्याकडे येणारी ही भरमसाठ संपत्ती कुठल्या माध्यमातून येते हा प्रश्न आहे. एकीकडे 2014 पासून सरकारने विविध विमानतळं विकायला काढलेली आहेत, विविध शासकीय कंपन्या विकायला काढलेल्या आहेत, जमिनी विकायला काढलेल्या आहेत, ज्या ठेवी होत्या त्या देखील खर्चायला सुरुवात केलेली आहे, ज्या LIC सारख्या कंपन्या होत्या त्या देखील विकायला काढलेल्या आहेत. अर्थातच देश दिवाळखोरीत निघतो आहे हे स्पष्ट आहे. आणि दुसरीकडे मात्र खासदारांच्या संपत्तीमध्ये भरमसाठ अशा प्रकारची वाढ आपल्याला पाहायला मिळते आहे. मुळात मुद्दा असा आहे की खासदारांच्या संपत्तीमध्ये जी वाढ होते आहे या वाढीची कारणं आपण शोधली पाहिजेत. ADRने जो रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टमध्ये त्यांनी खासदारांनी जी काही कारणं दाखवलेली आहेत त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे की शेतीच्या माध्यमातून असेल, सॅलरीच्या माध्यमातून असेल किंवा विविध प्रकारच्या रेंटच्या माध्यमातून असेल त्यांच्या संपत्तीमध्ये ही वाढ झालेली आहे. जर सरकार वेगवेगळ्या कंपन्या विकते किंवा विमानतळं विकते तर मग सरकार दिवाळखोरीत निघालेलं आहे हे स्पष्ट आहे. दुसरीकडे सरकारने रिझर्व्ह बँकेमध्ये असलेला रिझर्व्ह जे काही फंड आहे तो देखील खर्चायला सुरुवात केलेली आहे. कर्जाचं ओझं सरकारवरती आहे. अशा परिस्थितीमधून देश जात असताना केवळ खासदारांच्या संपत्तीमध्ये कशा पद्धतीने वाढ होत आहे हे तपासणं देखील गरजेचं आहे. ADRने दिलेले जे रिपोर्ट आहेत किंवा त्याच्यामध्ये दाखवलेली जी कारणं आहेत ही कारणं खासदारांनी दाखवलेली लीगल कारणं आहेत, पण अनलीगल मार्गामधून जी संपत्ती जमा होते त्या संपत्तीचं काय असा देखील प्रश्न शिल्लक राहतो. आपल्याला नेमकं खासदारांच्या या संपत्तीबद्दल काय वाटतं? खासदारांच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्याची जी कारणं त्यांनी दाखवलेली आहेत ती खरी आहेत का किंवा इतर काही कारणं याच्यासाठी जबाबदार आहेत का? आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.